वेगवेगळ्या धर्माचे लोक सांभाळून एक दुसऱ्यांना समजून घेऊन राहिलं पाहिजे. आणि तेच गावमध्ये मी आज बोलते. आदर्श गाव म्हणजे आता मी जिथे बसलो उभा आहे त्या गावाला आदर्श गाव म्हणून संबोधला जातो पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तसा एक विद्यार्थी, एक आदर्श विद्यार्थी म्हणजे काय? हां, यस, लास्ट बेंच कार्तिक, लास्ट कौन बताएगा? एक आदर्श विद्यार्थी कैसा पाहिजे? चाणक्य नाम का एक बहुत बड़ा बुद्धिजीवी होके गया है आणि त्यांनी सांगितलं आहे विद्यार्थ्यांचे गुण. विद्यार्थी कसा पाहिजे? विद्यार्थी पाहिजे श्वान निद्रा, म्हणजे त्याची झोप कशी पाहिजे की लगेच तो उठला पाहिजे की नाही आता 1 तास अजून जरा झोपून घेतो, आता काय 5 वाजले ना, जरा अजून झोपून घेतो, 6 वाजता उठतो आणि नंतर डायरेक्ट 9 वाजता डोळे उघडतात. किती लोकांबरोबर झालेलं आहे असं? कितने लोग के साथ हुआ है कि चलो यार 5 मिनट और सो और 5 मिनट विद्यार्थी के अंदर, एका विद्यार्थीमध्ये श्वान निद्रा पाहिजे. श्वान निद्रा म्हणजे श्वान म्हणजे एक डॉगी झोपलेला आहे. हाँ, एक श्वान है, एक डॉगी झोपलेला है, उसके बाजू में से जाएंगे तो क्या होता है? एक डॉगी सोया हुआ है, उसके बाजू में से गए कभी बेटा? डॉगी के बाजू में से गए, वो सोया रहता है क्या? फटाक से उठ जाता है ना. श्वान निद्रा. दूसरा बगुल ध्यानम. एक विद्यार्थी के अंदर बगुल ध्यानम होना चाहिए. बगुल ध्यान यानी क्या? बगुले को देखा है? बगुला ऐसा देखता रहता है और ठक से मछली को वो पकड़ लेता है. पूरे ध्यान से बैठा रहता है. कितने लोग ध्यान करते हैं यहाँ पर? मेडिटेशन कितने लोग करते हैं? अच्छा, 1 जण करता है. अजून इथे मला बघा. हा 2 3 4 करतो ना आपण. मौन करत नाही का परिपाठामध्ये? परिपाठामध्ये करतात ना, मौन करतात ना, मग त्यालाच मेडिटेशन म्हणतात. तर बगुल ध्यान. हा, हात खाली करा. खूप चांगला. अरे वा, खूप चांगला आहे. आज के बाद अल्पाहारी चाहिए. एक विद्यार्थी जो होता है करेंगे ऐसा तो अल्पाहारी. गृह त्यागी, उसको एसी चाहिए, फ्रिज चाहिए, सोफ़ा चाहिए, सोफ़ा सेट चाहिए. नहीं भाई, नहीं मिलेगा तो कोई बात नहीं साहब. जैसा भी मिला है, जैसा भी घर मिला है अपने को, उसमें वो पढ़ाई करता है. श्वान निद्रा.